कथा ती शेवटची भेट. माझ्या आयुष्यातील एक प्रेमकथा स्वराच्या शब्दात. मी स्वरा. ही गोष्ट आहे माझी आणि आर्यनची. ती एक जूनची संध्याकाळ होती. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. सगळेजण आपापल्या वाटेला लागण्याच्या तयारीत होते. कोण पुढच्या शिक्षणासाठी बाहेर, कोण नोकरीसाठी शहराबाहेर. आणि मी फक्त गोंधळलेली होती. कारण माझ्या आयुष्यात एक असं नातं होतं जे बोलून झालं नव्हतं, पण जगून झालं होतं. आर्यन. तो माझा खूप चांगला मित्र. पण त्याच्या हास्याच्या आड लपलेली काळजी, त्याच्या नजरेतील सच्चाई मला कधीच फक्त मैत्री वाटली नाही, पण कधी त्याच्याशी बोलायचं धाडस केलं नाही. एक अनामिक भीती होती. जर तो नाही म्हणला तर? जर मैत्री ही संपली तर? कॉलेजच्या शेवटच्या दिवशी मी ठरवलं, आता नाही बोललं तर कधीच नाही. तो आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर बसलेला होता, हातात कॉफीचा कप. मी थोडी घाबरत, थोडी हसत त्याच्याजवळ गेले. त्याने बघितलं, म्हणाला, काय झालं? एवढी गंभीर का आहेस? मी विचारलं. जर मी एक गोष्ट सांगितली आणि त्यानंतर सगळं बदललं तरी सांगू का? तो थोडा गोंधळला, पण म्हणाला, हो सांग. मी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, माझं मन तुझ्यावर गेलं आहे आर्यन, आणि हे मला खूप दिवसांपासून वाटतंय. पण मी घाबरले, कारण मला तुला गमवायचं नव्हतं. तो काहीच क्षण शांत राहिला. माझं धडधडणारं हृदय थांबेल की काय असं वाटत होतं. शेवटी त्याने हसत म्हटलं, स्वरा, मी तर कधीपासून वाट बघत होतो की तू कधी बोलशील. त्या क्षणी सगळं थांबलं आणि नवीन काहीतरी सुरू झालं. आज 5 वर्ष झाली. आयुष्य खूप बदललं. मी परदेशात आहे, माझं स्वप्न पूर्ण करत. आर्यन मात्र अजूनही मुंबईत, त्याच्या छानशा क्लिनिकमध्ये. आपलं प्रेम अजूनही तसंच आहे, थोडं अंतरावरचं, पण अतूट. कधी कधी वाटतं, जर मी त्या दिवशी बोलले नसते तर. म्हणूनच सांगते, प्रेम वाटून घ्या, वेळेआधी निसटून जाईल. स्वरा.